मित्रांनो, पुणेकरांसाठी आणि पुणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. गेल्या अनेक दिवसापासून आपण पुणे स्टेशनच्या पुनर्विकासाच्या म्हणजेच रिडेव्हलपमेंट गप्पा ऐकत होतो, पण आता या संदर्भात एक सॉलिड अपडेट आली आहे. मित्रांनो, पुणे स्टेशनच्या कायापालट आता फक्त कागदावर उरलेला नसून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याच्या दिशेने रेल्वे प्रशासनाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. येणाऱ्या काळात आपलं पुणे रेल्वे स्टेशन हे केवळ एक स्टेशन न राहता ते विमानतळाच्या तोडीच्या सुविधा देणार आहे. एक वर्ल्ड क्लास टर्मिनल कसं बनणार आहे, त्यानंतर स्टेशनवर प्लॅटफॉर्मची संख्या वाढणार आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हडपसर आणि खडकी स्टेशनच्या यामध्ये काय रोल असणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर आणि आजची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे पुणेकर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, पुणे रेल्वे स्थानकाची गर्दी कमी करणे, प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी 6 नवीन प्लॅटफॉर्म, हडपसर आणि खडकी स्थानकांचा विकास कसा सज्ज आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे केंद्रापैकी एक असलेले पुणे स्थानकाचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जात आहे. त्यामुळे गर्दी कमी होईल आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर 6 कार्यरत प्लॅटफॉर्म, एका मोठ्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचा भाग म्हणून आणखी 6 प्लॅटफॉर्म जोडण्याची योजना सुरू आहे. या प्रकल्पाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे अतिरिक्त रेल्वेचे थांबे हाताळण्यासाठी हडपसर आणि खडकी स्थानकाचा पुनर्विकास करत आहे. मित्रांनो, हडपसर आणि खडकी स्थानके विकसित करून आणि गर्दी वाढल्यावर विशेष गाड्या चालू आम्ही पुणे स्थानकावरील ताण पद्धतशीरपणे कमी करत आहोत. गर्दीच्या काळात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती टाळण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त सैन्य, हँडलिंग एरिया आणि सतत देखरेख ठेवली जाते, असे पुणे विभागाचे प्रवक्ते आणि विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक हेमंत बेहरा हे म्हणाले. मित्रांनो, रेल्वेने या स्थानकावर अनेक गाड्या हलवण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे पुण्यातील गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल अशी अपेक्षा आहे. जिथे दररोज सरासरी 1.74 लाख प्रवासी येतात, प्रवाशाच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे. पुणे स्थानकावरील स्वच्छतागृहे आता करारानुसार दररोज स्वच्छ केली जातात, तर जवळच्या भागात त्वरित स्वच्छता केली जाते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुणे स्थानकावर पंखे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह सुविधांनी सुसज्ज तात्पुरती जागा तयार करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की त्यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल म्हणजे RPF, विशेष दल आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात केले जातात. गर्दी किंवा चेंगराचेंगरी सारख्या परिस्थिती टाळण्यासाठी सतत देखरेख ठेवली जाते. अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की सतत मूल्यमापन आणि मानसिक सुधारणासह सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. तथापि या विस्तार प्रकल्पाशी सर्वजण सहमत नाहीत. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह म्हणाल्या, जर दिल्लीसारखे मेगा प्लॅटफॉर्म सर्वज्ञ अस्तित्वात असतील तर एका प्लॅटफॉर्मवरून 3 लांब गाड्या पाठवता येतील, ज्यामुळे गर्दी कमी होईल आणि रेल्वेची कार्यक्षमता सुधारेल. 6 नवीन प्लॅटफॉर्म किंवा यार्ड मॉडेलिंगची आवश्यकता नाही. एक प्लॅटफॉर्म VIP साठी राखीव आहे. याचा अर्थ पुण्यातील रेल्वे पायाभूत सुविधा प्रवाशांसाठी नव्हे तर VIPंना सेवा देण्यासाठी तयार केला जात आहे. VIP शहरात 24x7 राहत नाही, तर ही महत्वाची जमीन आणि सुविधा सार्वजनिक वापरापासून दूर आहेत. ती कोणत्या जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. 33 मीटर रेल्वे बफर अनिवार्य असूनही अतिक्रमण का थांबवले गेले नाही. बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना उन्हात आणि पावसात बसावं लागतं. दिल्लीप्रमाणेच तळेगाव आणि वडगाव येथे शहराच्या हद्दीबाहेर शिफ्ट यार्ड आणि देखभालीची सुविधा उपलब्ध आहे, तरी येथे काहीही केलेले नाही. रेल्वे प्रवाशांसाठी आहे, प्रतिष्ठेच्या प्रकल्पांसाठी किंवा प्रशासकीय सोयीसाठी नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुणे रेल्वे स्टेशनचा कायापालट केला जाणार आहे. अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी आता नवीन जे रेल्वे स्टेशन असणार आहे तर ते सुसज्ज असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जी गैरसोय होते तर ती गैरसोय याच्या पुढे होणार नाही, असंही आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.